नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण 10वी पासूनच जेईई, नीट, सीईटीची तयारी याविषयी मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि आपल्याला याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत कदम क्लासेसचे संचालक डॉक्टर सुविराज कदम आणि संचालिका डॉक्टर साक्षी कदम. सगळ्यात आधी त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. तुमच्या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी पाहुण्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर सुविराज कदम हे स्वतः बारामतीमध्ये कदम क्लासेस अँड इंटिग्रेटेड अकॅडमी या नावाने 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्सेस आणि 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट, सीईटी, एनडीए या परीक्षेचं गेली 15 वर्षापासून मार्गदर्शन करतायत. कदम अकॅडमीची परंपरा बारामतीमध्ये गेल्या 35 वर्षापासून आहे. सरांचे वडील जयसिंगराव कदम सर यांनी अकॅडमीची स्थापना 1989 या साली केली होती. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये लपलेली गुणवत्ता ओळखून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणं हे काम कदम सर अविरतपणे करतायत. आतापर्यंत अकॅडमीला राज्य पातळीवर बेस्ट कोचिंग इन्स्टिट्यूट फॉर टीचिंग मेथड, मोस्ट ट्रस्टेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इत्यादी अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहे. अकॅडमीमधून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ॲग्री इत्यादी क्षेत्रांमध्ये सिलेक्ट सुद्धा झालेले आहेत. तसंच आपल्याबरोबर डॉक्टर साक्षी कदम सुद्धा आहेत. साक्षी कदम या स्वतः मेडिकल प्रॅक्टिशनर BHMS आहेत. अकॅडमी व्यवस्थापनामध्ये त्यांची सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांचं मानसिक मनोबल वाढवणं तसंच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भेटीद्वारे सिलेबस, परीक्षा या संदर्भात मार्गदर्शन करणं या जबाबदाऱ्या साक्षी मॅडम पार पाडतात. बारामतीमध्ये कदम अकॅडमीची मेस कॅन्टीन, मुलामुलींचं स्वतंत्र व सुरक्षित हॉस्टेल इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. लगेचच वेळ न घालवता आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की जेईई, नीट, सीईटी या परीक्षा आता 2-3 महिन्यांवर आलेल्या आहेत. तर सध्या या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर तयारी करायची असेल तर काय अजून मार्गदर्शन मिळू शकतं, काय सांगाल? 10वीची परीक्षा दिल्यानंतर 11वी आणि 12वी या 2 वर्ष कोणत्याही विद्यार्थ्यांनी NCERT बेस अप्रोच ठेवून जर परफेक्ट प्लॅनिंग केलं आहे तर फुल कॉन्फिडन्स त्याने या परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे, कारण त्याची उत्कृष्ट तयारी नक्कीच झालेली असेल. मात्र जर विद्यार्थ्यांनी 12वी मध्ये आल्यानंतर या स्पर्धा परीक्षांना जर सुरुवात केली असेल, अभ्यासाला सुरुवात केली असेल, तर त्यांनी हा अटेम्प्ट देऊन पाहायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे काही स्कोरिंग येईल ते स्कोरिंग पाहून पुन्हा रिअटेम्प्ट द्यायचं की कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं याविषयी विद्यार्थ्यांनी विचार करावा. दुसरं महत्वाचं, राहिलेल्या या 2 महिन्यांमध्ये आता कोणत्याही नवीन टॉपिकचा अभ्यास करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जे टॉपिक बघितले त्याची वारंवार रिव्हिजन करणं, आतापर्यंत झालेली जेईई, नीट, सीईटी इत्यादी परीक्षांच्या पेपरचं अनालिसिस करायचं, कोणत्या चॅप्टर्सला मॅक्झिमम वेटेज आहे त्या चॅप्टरची पुन्हा पुन्हा वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डेली एक तरी टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांनी या काळामध्ये दिली पाहिजे. त्यातून आपला स्कोर नक्की कुठे पर्यंत जातोय, कोणत्या विषयामध्ये आपण पाठीमागं पडतोय या गोष्टी विद्यार्थ्यांना समजतात. आणि हे सगळंच इव्हॅल्युएशन करणं जर विद्यार्थ्याला शक्य नसेल तर अकॅडमीमध्ये येऊन विद्यार्थ्यांनी 2 महिने 3 महिने अशा कालावधीसाठी क्रॅश कोर्सचा नक्की विचार करावा, जेणेकरून त्याच्या परीक्षेच्या येणाऱ्या रिझल्टसाठी त्याला मदत होईल. नक्कीच. मला वाटतं साक्षी मॅडम, ज्याप्रमाणे सर आपल्याला सांगतात की कशा पद्धतीने 10वीच्या मुलांनी आता अभ्यास करणं गरजेचं आहे आणि काय फायदा होऊ शकतो जर कदम अकॅडमीमध्ये सुद्धा जर आले विद्यार्थी आणि त्यांनी सल्ला घेतला जर का तुमच्याकडनं, तुम्हाला काय सांगायचं? आपण पाहतो आहे की वेळ कमी आहे, स्पर्धा परीक्षा जवळ येत आहे, त्यामुळे हीच योग्य वेळ आहे की विद्यार्थ्यांनी आपल्या झालेल्या टॉपिक्सची रिव्हिजन करायला सुरुवात करायला हवी. आता सरांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी झालेल्या टॉपिक्सवरतीच फुल फोकस करून फुल कॉन्फिडेंटली या परीक्षेसाठी बसण्याची तयारी विद्यार्थ्यांनी करावी. गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतो आहे की ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये बरेच गैरप्रकार घडत आहेत. त्याच्यामुळे हा परीक्षेचा कट ऑफही वाढत आहे. ह्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा पट ही दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. प्रत्येक विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून एक ठराविक कोर्सचं स्वप्न आपल्या मनात बाळगून या परीक्षांची तयारी करताना आपण पाहतो. काही कारणास्तव जरी त्या विद्यार्थ्यांचे या कोर्सेससाठी सिलेक्शन नाही झाले तरी त्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याची काहीही गरज नाहीये. आपल्या मेडिकल क्षेत्रात MBBS सोबतच BDS, BMS, BHMS असेही विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस उपलब्ध आहेत. या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचे, पालकांनी आपल्या पाल्याचे मानसिक मनोबल वाढवले पाहिजे व इतर कोर्सेसचा सुद्धा विचार करावा अशी प्रेरणा प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला दिली पाहिजे. ह्या कोर्सेसद्वारे सुद्धा आपल्या विद्यार्थ्याचे एक उत्तम उज्ज्वल भविष्य घडू शकते अशी प्रेरणा
प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला दिली पाहिजे. नक्कीच. ज्या पद्धतीने मला वाटतं सर मॅडमनी सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीने पालकांनी सुद्धा आपल्या मुलांची जे मनोबल आहे ते वाढवणं गरजेचं आहे. तर यालाच अनुसरून एक पुढचा प्रश्न आहे. खरं तर कोरोना काळ हा जो मधला गेला त्यामध्ये 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात बराच बदल आपल्याला दिसून येतोय. तर अभ्यासामध्ये मागे पडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं आपल्या अकॅडमीकडनं कोणते उपक्रम राबवले जातात याबद्दल काय मार्गदर्शन करता येईल? कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन लेक्चर ऐकण्यासाठी आपण मुलांना मोबाईल उपलब्ध करून दिले. मात्र आजही त्यांच्या हातातून आपण ते मोबाईल घेऊ नाही शकलो. पालकांना मी जेव्हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत भेटतो तेव्हा त्यांची पहिली समस्या आहे, विद्यार्थी मोबाईल आणि टीव्ही पासून दूर जात नाहीत. याचा परिणाम असा झालेला आहे की आता जरी आपण 6वी ते 10वीच्या वर्गांमधल्या विद्यार्थ्यांचा निरीक्षण तक्ता पाहिला तर त्याच्यामध्ये 30 ते 40% विद्यार्थ्यांना आजही इंग्लिश भाषा लिहिता आणि वाचता येत नाही. तसेच अनेक गणिताच्या बेसिक क्रिया ज्याला आपण गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी म्हणतो त्या क्रिया सुद्धा विद्यार्थ्यांना जमत नाहीत. मग या विद्यार्थ्यांकडून परफेक्टपणे अभ्यासाची तयारी करून घेणं, मोबाईल, टीव्ही, इतर गोष्टी इत्यादींपासून विद्यार्थ्यांना परावृत्त करून अभ्यासासाठी प्रवृत्त करणं, त्यांना अभ्यासाची आवड लावणं, पेपर लिखाणाची मांडणी शिकवणं, अभ्यासाचं महत्त्व पटवून देणं इत्यादी गोष्टींसाठी आपली अकॅडमी पहिल्यापासून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे सर पुढचा प्रश्न असा मी तुम्हाला विचारते की 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचं फाउंडेशन करून घेणं कितपत महत्वाचं आहे आणि त्याबाबत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं? इथं पहिल्यांदा ही गोष्ट आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे की फाउंडेशन हा कोर्स नक्की कोणासाठी आहे. 5वी ते 10वी मधील बऱ्याच विद्यार्थ्यांना आपलं पुढचं करिअर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री, NDA इत्यादी क्षेत्रांमध्ये करायचं आहे याची चुणूक अगोदरच त्यांना जाणवलेली असते. त्यानुसार विद्यार्थ्यांना आत्तापासूनच जेई, नीट, CET इत्यादी स्पर्धा परीक्षांचा बेस तयार करण्यासाठी CBSE आणि ICSE लेवलच्या पुस्तकातून त्यांच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी इत्यादी विषयांची तयारी करून घेणं, त्याचसोबत ॲप्टिट्यूड असेल, जनरल नॉलेज असेल, भाषण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा इत्यादी सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी विद्यार्थी फाउंडेशन कोर्सला ॲडमिशन घेतो. मात्र कित्येक विद्यार्थी असे असतात की ज्यांचं अजून करिअर फिक्स नाही, मात्र जीवनाच्या वाटेवरची पहिली परीक्षा म्हणून ते 10वीच्या परीक्षेला पाहतात आणि 10वीच्या परीक्षेमध्ये 90% जास्त मार्क मिळवणे हे त्यांचं ध्येय असतं. अशाही विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा फाउंडेशन कोर्स आपल्या अकॅडमीद्वारे चालवला जातो, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेचं बेस्ट प्रिपरेशन आपण करून देत आहोत. सर ज्या पद्धतीनं आता तुम्ही सांगत होता की फाउंडेशन कोर्स करणं का गरजेचं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये किती फरक पडू शकतो, तर असाच एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की स्टेट बोर्डामधनं पास झालेले विद्यार्थी आणि CBSE ICSE मधनं पास झालेले विद्यार्थी हे जेव्हा ह्या स्पर्धा परीक्षा देत असतात तेव्हा स्टेट बोर्डामधनं पास झालेले विद्यार्थी आणि CBSE ICSE मधनं पास झालेले विद्यार्थी यांच्यामध्ये काही फरक आपल्याला जाणवतो का किंवा नेमका काय फरक असतो? फरक अतिशय सोपा आहे. 11वी आणि 12वी नंतरच्या ज्या काही जेई, नीट, CET या स्पर्धा परीक्षा आहेत या NCERT बेस स्पर्धा परीक्षा आहेत. त्याच्यामुळे आपला स्टेट बोर्डचा विद्यार्थी हा आपल्या स्टेट बोर्डची बुक्स वापरत आलेला असतो. तो स्पर्धेतून बाहेर टाकला जातो किंवा त्याला तो अभ्यासक्रम अवघड जातो. मग अशा विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धा परीक्षा अवघड जाऊ नयेत म्हणून 10वीची परीक्षा झाल्यानंतर आपल्या अकॅडमीतर्फे आपण फाउंडेशन ब्रिज कोर्स राबवतो, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत 8वी ते 10वी मध्ये झालेले 4ही विषय PCMBच्या बेसिक कन्सेप्ट शिकवल्या जातात. त्याचबरोबर करिअर गायडन्स सुद्धा केला जातो, जेणेकरून आपलं करिअर PCM म्हणजे मॅथ्स विषयामध्ये आहे की बायोलॉजी विषयामध्ये आहे का आपण NDA मध्ये आपली चुणूक दाखवू शकतो याची जाणीव विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे होऊ शकते. सर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की 10वी नंतर पुढे काय, तर IIT असेल, JEE असेल, नीट असेल, MHT असेल, CET असेल या परीक्षा त्यांच्या अभ्यासक्रम पातळी याबद्दल तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करायचं आणि काय आणखीन सांगायचंय सविस्तर? 10वी नंतर करिअरच्या वाटा भरपूर आहेत, मात्र इथे मी या कार्यक्रमाच्या अंतर्गत तुम्हाला सायन्स फील्डमधून होणारे जे काही करिअर आहेत म्हणजे उदाहरणार्थ मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री, NDA इत्यादी परीक्षांविषयी सांगू इच्छितो. ज्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरचे जे कॉलेजेस आहेत IITs आणि NITs यांच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते विद्यार्थी JEEची परीक्षा देतात. JEE ही 2 पातळ्यांवर होणारी परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये एक मेन्स आणि दुसरी ॲडव्हान्स लेवल असते.
या परीक्षा PCM ग्रुपचे विद्यार्थी देतात. मेन्स परीक्षेचा पेपर हा 300 मार्कांचा असतो आणि त्यातून कास्टनुसार कट ऑफ जाहीर झाल्यानंतर सिलेक्टेड विद्यार्थी ॲडव्हान्ससाठी जातात. ज्या विद्यार्थ्यांचं ॲडव्हान्सला सिलेक्शन होतं ते IITs मध्ये सिलेक्ट होतात, ज्यांचं होत नाही ते विद्यार्थी NITs मध्ये सिलेक्ट होऊ शकतात. दुसरी परीक्षा आहे CETची. CET परीक्षेचे 2 प्रकार आहेत. एक आहे महाराष्ट्रामधील इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी असलेली इंजिनिअरिंगची CET आणि दुसरी आहे ॲग्री आणि फार्मसी इत्यादींसाठी राखीव असलेली B ग्रुपची CET. याच्यासाठी मात्र महाराष्ट्र बोर्डाचा 11वी आणि 12वीचा सिलेबस वर आधारित ही परीक्षा असते. ही 200 मार्कांची परीक्षा असते. आणि तिसरी जी परीक्षा आहे ती आहे संपूर्ण देशामध्ये मेडिकल ॲडमिशन्स साठी घेतली जाणारी नीट नावाची परीक्षा. याच्यामध्ये 11वी आणि 12वीचा NCERTचा सिलेबस 50-50% दोन्ही वर्षांचा राखीव असतो. यातील JEE आणि नीट परीक्षांसाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा अवलंबलेलं आहे. म्हणजे प्रत्येक बरोबर प्रश्नाला 4 मार्क आणि प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला तुमचा 1 मार्क कमी होतो. CETच्या परीक्षेसाठी मात्र असे निगेटिव्ह मार्किंग अद्यापही आलेलं नाही. नक्कीच. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खरं तर आहे, ग्रामीण भागातनं जे विद्यार्थी येतात, तर या ग्रामीण भागातनं जे विद्यार्थी येतात त्यांना शहरात आल्यानंतर नेमकी कशा प्रकारे या परीक्षेची तयारी करावी लागते? काही वेगळी मेहनत त्यांना घेणं आवश्यक असतं? ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यावेळी मोठी मोठी स्वप्न पाहतो, मात्र त्याच्याकडे तयारीसाठी असलेली संसाधनं 2 आहेत. एक म्हणजे मोबाईलवर उपलब्ध असलेले यूट्यूबवरील व्हिडिओ लेक्चर्स आणि दुसरे NCERTचे बुक्स. NCERTचे बुक्स त्याला शिकवायला कोणी नसतं, त्याच्यामुळे तो यूट्यूबच्या व्हिडिओची मदत घेतो. मात्र यूट्यूबचा वापर करत असताना सोशल मीडियामध्ये जेव्हा तो जातो तेव्हा विद्यार्थी मिसगाईड होतो किंवा फॉल्स मार्केटिंगला बळी पडतो. आता फॉल्स मार्केटिंग म्हणजे नेमकं काय, तर ऑल ओव्हर इंडिया ज्या विद्यार्थ्यांचा रँक येतो ते विद्यार्थी काही कारणास्तव आपण वेगवेगळ्या अकॅडमीमधून शिक्षण घेतलेले अशी जाहिरात मार्केटमध्ये करतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपण नक्की कोणत्या अकॅडमीला ॲडमिशन घेतलं पाहिजे हा प्रश्न निर्माण होतो. अनेकदा आपण पाहतो एखादी अकॅडमी तिच्या ऑल ओव्हर इंडिया फ्रँचायझीज असतात, मात्र रिझल्ट हे ठराविक मोठ्या सिटीजमधूनच आलेले असतात, मात्र ते डिस्प्ले ऑल ओव्हर इंडिया केले जातात. यावेळी ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याला महत्त्वाचा प्रश्न आहे, मी नक्की ॲडमिशन कोठे घेऊ? या मॅडम कार्यक्रमाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना मी काही गोष्टी सांगतो. कोणतेही अकॅडमीला ॲडमिशन घेत असताना तेथील सक्सेसचा अगोदर रेशो पहा की तिथे आलेला सक्सेस किती विद्यार्थ्यांमधून आलेला आहे. तेथील टीचिंग स्टाफ हा ॲक्च्युअलमध्ये JEE आणि नीट लेवलचं टीचिंग करतो का? आपल्या विद्यार्थ्याला तिथे उपलब्ध असलेल्या मेस आणि हॉस्टेल सुविधा व्यवस्थित आहेत का? ही फ्रँचायझी आहे की ॲक्च्युअल अकॅडमी त्या गोष्टी सगळ्यात चालवते? एका वर्गामध्ये किती विद्यार्थी बसतात? ग्रामीण भागातून आता महाराष्ट्राचं जर आपण चित्र पाहिलं मॅडम, जास्तीत जास्त विद्यार्थी पुणे, लातूर किंवा राजस्थानमधील कोटा इत्यादी शहरांमध्ये शिक्षणाला जातात. एका वर्गामध्ये 300 विद्यार्थी बसून शिक्षण घेतात. पालकांनी विचार करणं गरजेचं आहे की आपल्या विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष तिथं कसं दिलं जाऊ शकतं. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या बारामतीमध्ये शिक्षणाच्या इतक्या चांगल्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत, त्याच्यामुळे शिक्षणाच्या पंढरींमध्ये आता पुण्यापाठोपाठ बारामतीचंही नाव यायला सुरुवात झालेली आहे. एका वर्गामध्ये जेवढे मिनिमम विद्यार्थी राहतील तेवढं त्या विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष आपल्याला तिथं देता येऊ शकतं. नक्कीच. मला वाटतं या विषयावर आपण अजून चर्चा करूया, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गुरुकिल्ली अशाची. गुरुकिल्ली अशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही सांगत होता की ग्रामीण भागातनं जेव्हा विद्यार्थी शहरात येतात तर त्या विद्यार्थ्यांनी नेमकी शहरात आल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशा पद्धतीनं केली पाहिजे, यालाच अनुसरून एक पुढचा प्रश्न की अकॅडमीमध्ये 11वी 12वीचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षांची जी तयारी आहे ती कशा पद्धतीनं करून घेतली जाते, याबद्दल काय मार्गदर्शन करताय? 11वी आणि 12वी याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरुवातीच्या बौद्धिक क्षमतेवर जास्त महत्त्व देतो. ज्या विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 60 ते 65% मिळाले त्यांनी JEE मेन्स आणि ॲडव्हान्सची तयारी करण्याऐवजी स्वतःचा फोकस CETवर करावा. त्यांनी 11वी 12वी या दोन्ही वर्ष 12वी बोर्ड आणि CETची तयारी करावी. मात्र ज्या विद्यार्थ्यांना असतानाच 80% जास्त मार्क आहेत त्यांनी JEE मेन्स आणि ॲडव्हान्सची तयारी करण्यावर फोकस ठेवावा. अशा आम्ही त्यांचे क्लासरूम वेगवेगळे बनवलेले आहेत. दुसरं, ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी पूर्णतः चालणाऱ्या टेस्ट सिरीज, त्यांना टीचिंगसाठी असलेला स्टाफ यांच्या पूर्ण सोयी आम्ही तिथे व्यवस्थितपणे उपलब्ध केलेल्या आहेत.
त्याचसोबत आतापर्यंतचा आमच्या अकॅडमीचा जर रिझल्ट पाहिला तर गेल्या वर्षी आम्ही 96 विद्यार्थ्यांचं मेडिकल सिलेक्शन ऑल ओव्हर इंडिया केलेलं आहे. 85 पेक्षाही जास्त विद्यार्थी आमचे वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. त्याचसोबत 10वीच्या वर्गामध्ये तर 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 80% जास्त गुण मिळालेले आहेत आणि ते विद्यार्थी पुढे कंटिन्यूपणे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. नक्कीच. त्याचप्रमाणे सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतं, अकॅडमीमध्ये जेव्हा मुलं ऍडमिशन घेत असतात त्यावेळेला नेमका अभ्यासक्रमाबरोबरच इतर कोणकोणत्या गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे आणि या सगळ्याचा खरंच अभ्यासावर तितकासा परिणाम होतो का, काय सांगता येईल? ग्रामीण भागातील 50% पेक्षाही जास्त विद्यार्थी सध्या पुढील शिक्षणासाठी शहरामध्ये येतो. शहरामध्ये आल्यानंतर त्याच्या आईवडिलांना पडलेला सर्वात महत्त्वाचे 2 प्रश्न, तो राहतो कोठे आणि तो खातो काय, ह्या 2 प्रश्नांचं जर निरसन अकॅडमीला व्यवस्थित पद्धतीने करता आलं आणि मुलांना सगळ्या गोष्टी वेळेवर उपलब्ध झाल्या तर पालकांना पूर्णतः निश्चितता मनामध्ये निर्माण होते. आपल्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत सर्व सुखसुविधा आपण व्यवस्थित पद्धतीने दिलेल्या असतात. ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या काउन्सिलिंगची आवश्यकता आहे ते काउन्सिलिंग सुद्धा विद्यार्थ्यांना केलं जातं. अकॅडमीमध्ये चालणाऱ्या सर्व टेस्ट सिरीज त्याचं पेरेंट्सला वारंवार मार्गदर्शन सुद्धा त्या संदर्भामध्ये केलं जातं. मुलींच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं तर अनेकदा मुलींची बौद्धिक क्षमता असताना सुद्धा आत्ताच्या सामाजिक परिस्थितीमध्ये पालक विद्यार्थिनींना बाहेर पाठवायला घाबरतात. मात्र आपल्या अकॅडमीमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरा असेल, लेडी रेक्टर असतील, आजारपणामध्ये त्यांना मिळणारे वैद्यकीय सोयीसुविधा असतील इत्यादींमुळे आत्ताच्या अकॅडमीच्या आमच्या रिझल्टमध्ये सुद्धा मुलींच्या निकालाचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. आणि राहिला प्रश्न समतोल आहाराचा, आपल्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना 3ही वेळ समतोल आहार दिला जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि त्यांच्या दैनंदिन इतर गोष्टींवरही नक्कीच त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे सर, या परीक्षांची तयारी करत असताना बऱ्याचदा असं होतं की टेस्ट सिरीज असतील किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चनची तयारी असेल ती कितपत करून घेणं गरजेचं असतं आणि त्या सगळ्याचा अभ्यासक्रमावर किंवा मुलांच्या अभ्यासावर कितपत परिणाम होतो? ज्या काही अकॅडमीजमध्ये टेस्ट सिरीज होतात, टेस्ट सिरीजमुळे विद्यार्थी आपली कितपत तयारी झाली हे पाहू शकतो. जर तयारी त्याला कमी वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या अकॅडमीतील शिक्षक वेगळे डाऊट सॉल्विंग सेशन घेतात. जेवढे विद्यार्थी मॅक्झिमम टेस्ट सिरीज देतील, डाऊट सॉल्व्ह करून घेतील, तेवढा त्यांच्या तयारीसाठी आपण जास्त वाव निर्माण करू शकतो आणि तेवढा त्यांचा स्कोर दिवसेंदिवस वाढत जातो. त्याचप्रमाणे एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसेल आणि आर्थिक परिस्थितीमुळे जर का तो अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेऊ शकत नसेल तर स्कॉलरशिप बद्दल काही योजना आहेत तुमच्याकडे, तर काय सांगू शकता, काय आहे नेमकं हे स्कॉलरशिपची योजना? गेल्या 5 वर्षापासून कदम अकॅडमीतर्फे KCB टॅलेंट हंट नावाची परीक्षा राबवली जाते, जी डिसेंबर पासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत प्रत्येक रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये ऑफलाईन भरते. मात्र बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेला येणं शक्य नसतं, ते आमच्याशी संपर्क करून ऑनलाईन सुद्धा या टेस्ट सिरीज देऊ शकतात. त्याचसोबत 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना जी काही टक्केवारी मिळते त्या टक्केवारीनुसार सुद्धा विद्यार्थ्यांच्या अकॅडमी फीजमध्ये आपण विद्यार्थ्यांना सवलत उपलब्ध करून देतो. अकॅडमीचा मेन मोटो हा विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये विद्यार्थ्यांना उच्चतम पातळीवर नेऊन ठेवणे आणि त्यांच्या पालकांची स्वप्न पूर्ण करणे या तत्वावरच आम्ही पहिल्यापासून काम करत आलेलो आहोत. नक्कीच. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी कदम क्लासेस काय विशेष मेहनत घेत असतं किंवा कदम क्लासेस हाच बेस्ट ऑप्शन असं आपण कसं म्हणू शकतो? कदम अकॅडमीचं जर तुम्ही ब्रीद वाक्य ऐकलं मॅडम आतापर्यंत, तर प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष हाच आमचं टार्गेट राहतं. 100 विद्यार्थ्यांमधून 4 विद्यार्थ्यांचे रिझल्ट आणून ते डिस्प्ले करणं हा आमचा मोटो नाही. तुमच्या ग्रामीण भागातून येणारा प्रत्येक विद्यार्थी आमच्यासाठी तेवढाच महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा रिझल्ट आणण्यासाठी आमच्याकडून विशेष प्रयत्न केले जातात. तर मी पालकांना वारंवार सांगतो, आपला विद्यार्थी जर अभ्यासामध्ये पाठीमागं पडत असेल तर नक्कीच तुम्ही कदम अकॅडमीचा विचार करावा, कारण निर्णय जरी तुमचा असला तरी तुमच्या विद्यार्थ्याची जबाबदारी पूर्णपणे अकॅडमीची असते. नक्कीच. त्याचप्रमाणे ऍडमिशन प्रोसेसमध्ये अकॅडमीकडून विद्यार्थ्यांना पुढील मेडिकल आणि इंजिनियर प्रवेश याबाबत सुद्धा मार्गदर्शन केलं जातं, तर ते कशा पद्धतीनं मार्गदर्शन तुमच्या अकॅडमीमधनं करत असता तुम्ही? एकदा सगळ्या परीक्षा संपल्या आणि त्याचे रिझल्ट आले की अनेकदा विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे जे राऊंड चालू होतात त्याबाबत विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती जास्त नसते. म्हणून ॲडमिशन फॉर्म भरण्यापासून ते अगदी विद्यार्थ्याच्या हॉस्टेलची राहण्याची सोय करण्यापर्यंत आपली अकॅडमी विद्यार्थ्याच्या सोबत असते. मग अनेक डीम युनिव्हर्सिटीज असतील, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील किंवा गव्हर्नमेंट कोटा सोडून
जो काही NRI कोटा, मॅनेजमेंट कोटा आहे इत्यादींमध्ये ऍडमिशनसाठी आपण विद्यार्थ्यांवर विशेष मेहनत घेतो. त्याचसोबत सध्याच्या काळामध्ये विद्यार्थी ओव्हरसीज एज्युकेशन म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जाऊन मेडिकल, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊ इच्छितात. प्रामुख्याने अनेक आपल्या अकॅडमीचा टायअप अनेक युरोपियन कंट्रीजमधील युनिव्हर्सिटीज सोबत झालेला आहे, रशियन युनिव्हर्सिटीज सोबत आहे, जॉर्जियन युनिव्हर्सिटीज सोबत आपला टायअप झालेला आहे. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ट्रॅव्हलिंग पासून त्यांची राहण्याची, खाण्याची तिथली सोय, तिथल्या युनिव्हर्सिटीजमधून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप उपलब्ध करून देणं इत्यादी अनेक गोष्टी आपली अकॅडमी पहिल्यापासून करत आलेली आहे. यशाच्या पंचसूत्रीबाबत सांगायला गेलं तर विद्यार्थ्यांना मी या कार्यक्रमामध्ये सांगू इच्छितो, अकॅडमीमध्ये उपलब्ध असलेला स्टाफ, त्यांना उपलब्ध असलेलं स्टडी मटेरियल, विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडीसाठी काढलेला वेळ, PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, या सगळ्या गोष्टींचा एकत्र अनुभव म्हणजे विद्यार्थ्याचं यश आहे. कोणत्याही अकॅडमीला ऍडमिशन घेतलं म्हणजे तुझं सिलेक्शन झालं, ही भावना विद्यार्थ्यांनी मनातून काढून टाकली पाहिजे. विद्यार्थ्यांनीही तेवढ्याच डेडिकेशनने स्वतःचं आणि पालकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं सर तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं की कशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षा जर तुम्ही देत असाल तर कदम अकॅडमीची साथ तुम्हाला कशा पद्धतीनं लागू शकते. तुम्ही आज स्पर्धा परीक्षांबद्दल खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. गुरुकिल्ली अशाच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.